पाहतोय नाशिकमध्ये राष्ट्रवादीचं काँग्रेस विरोधात आंदोलन सुरू आहे। नाशिकमधून महत्त्वाची बातमी पाहतोय। सुनेत्रा पवारांच्या गुंगी गुडिया उल्लेखाचा राष्ट्रवादीकडून निषेध करण्यात येतोय। थेट घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। किरण ताजणे, किरण, काय सध्या वातावरण आहे तिथे, काय नेमकं घडतंय? खरं म्हणजे आजच्या दिवशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या ठिकाणी निदर्शनं केली जात आहे आणि प्रामुख्याने काँग्रेसनं जे सुनेत्रा पवारांना उद्देशून जे ट्विट केलेलं होतं त्या ट्विटच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी हे निदर्शनं केली जात आहे। जिल्हाध्यक्ष दिलीप खरे आपल्यासोबत आहे। काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? निदर्शने तुम्ही करा। हर्षवर्धन सपकाळांनी जे काल त्यांच्या ट्विटर हँडलवरनं जे काही वक्तव्य केलं त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, कारण ते ज्या पक्षाचं अध्यक्ष आहेत त्या पक्षाचं नेतृत्व त्यांच्या स्वर्गीय इंदिरा गांधी, सोनिया गांधी यांनी केलेलं, त्यामुळे महिलांचा अपमान कोणी सहन करणार नाही। त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा असं होऊ नये आणि त्यांनी जे काही वक्तव्य केलं त्याबद्दल माफी मागितली पाहिजे। हर्षवर्धन सपकाळे यांनी काँग्रेसची प्रतिमा पूर्णतः मलिन केलेली आहे। काल परवापर्यंत काँग्रेस पार्टी ही वंचितांसाठी लढणारा पक्ष म्हणून होती, पण महाराष्ट्रामध्ये हर्षवर्धन सपकाळे यांनी महिलांच्या बाबतीत चुकीचं वक्तव्य करून तिची प्रतिमा धुळीस मिळवलेली आहे। जिल्हाध्यक्ष आपल्यासोबत आहे। काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? काँग्रेसच्या विरोधात तुम्ही निदर्शनं काँग्रेस कायम महिलांच्या विरोधात राहिलेले आहे, ह्याचा आज पुरावा झालेला आहे। महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री ज्या पहिल्या महिला आहेत यांचा अपमान हा निषेधार्ह आहे आणि त्यांनी माफी मागावी। महिलांचा अपमान महाराष्ट्रातली कुठलीही महिला सहन करणार नाही आणि काँग्रेस आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी यासाठी वहिनींची माफी मागितली पाहिजे। बघतोय की सरोज आहिरे ह्या सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून घेऊयात। काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? निदर्शनं तुम्ही आम्ही हर्षवर्धन सपकाळ जे प्रदेशाध्यक्ष आहे महाराष्ट्र इंडियन काँग्रेसचे, त्यांच्या विरोधात हे आंदोलन आहे। ज्या पद्धतीचं वक्तव्य त्यांनी आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय सुनेत्रा वहिनींबद्दल केलेलं आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध व्यक्त करतो। आज वहिनींनी सर्व महाराष्ट्रामध्ये आपली एक छबी अशी उमटवलेली आहे की सर्वांना पदरात घेणारी मायमाऊली, त्या मायमाऊली जर शांत स्वभाव आहे, त्यांचा जर शांत स्वभावाचा गैरअर्थ काढून तुम्ही त्यांना ज्या पद्धतीने जे काही उद्गार काढलेले आहेत ते उद्गार मी करणार नाही, पण त्यांनी माफी मागितलीच पाहिजे। हा स्त्री शक्तीचा अपमान आहे आणि हा अपमान आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून कधीही सहन करणार नाही। हर्षवर्धन सपकाळांनी मोठं मन करून त्या माऊलीची, त्या मातेची माफी मागावी, ज्या माऊलीने उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळताना स्वतःचं कुंकू कपाळाचं 3 दिवस झाले त्यांनी पुसलं आणि ह्या सर्व महाराष्ट्राला पदरात घेतलं आणि त्या माऊलीला ज्या पद्धतीने ते बोलतायत हे अत्यंत चुकीचं आहे। त्यांना जर थोडीशी पण स्वतःच्या आईबद्दल, जन्मदातीबद्दल जरी काहीतरी एक स्त्री म्हणून जर काहीतरी त्यांच्या मनात भावना असेल तर त्यांनी सुनेत्रा वहिनींची माफी मागितलीच पाहिजे। ठाकरे आपल्यासोबत आहे। काय नेमकं तुमचं या सगळ्या दरम्यान आक्रमक भूमिका तुम्ही घेता? हर्षवर्धन सपकाळ यांचा पक्ष संपलेला आहे आणि कुठेतरी प्रसिद्धी मिळवण्याच्या हेतूने या कोण सपकाळ नावाचा जो कोण गृहस्थ आहे यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे। ज्या पद्धतीने आजपर्यंत सुनेत्रा वहिनींनी अजितदादा गेल्यानंतर या पक्षाला आणि या राज्याला सांभाळून घेण्याचं काम केलंय। जर एखादी व्यक्ती बोलत नसेल याचा अर्थ असा नाहीये की ते काम करत नाहीये। आत्ताही त्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी दादांसारखं पहाटे 6 वाजता उठून त्या ठिकाणी रस्त्यावर जाण्याचं काम करतात, ते लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम करताय। परंतु दुर्दैवाने हे सपकाळांसारखा एखादा नतदृष्ट माणूस त्यांच्यावरती जी टीका करतोय ती टीका राष्ट्रवादी काँग्रेस कदापि सहन करणार नाही। त्यांनी काँग्रेसची त्याच्यामध्ये माफी मागितलीच पाहिजे ही आमची भावना आहे। तरुण पदाधिकारी म्हणून मनात काय भावना आहे? काय नेमकं सांगता? मुळात सुनेत्रा वहिनींसारख्या एका सुसंस्कृत महिलेविषयी असं जेव्हा काँग्रेस पक्षाचे नेते बोलतात तेव्हा त्यांनी तातडीने याचा जनतेमध्ये प्रक्षोभ झाल्यानंतर तातडीने त्यांनी याची दिलगिरी व्यक्त करणं अपेक्षित होतं आणि माफी मागणं त्यांचं अपेक्षित आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं हर्षवर्धन सपकाळांनी हे ट्विट केलं होतं। नंतर त्यांनी म्हटलं की अजितदादांच्या अपघातावर सुद्धा बोलावं, अशा स्वरूपाचं म्हणत सारवासारव करण्याचा प्रयत्न झाला असं वाटतं। नक्कीच आपण जर पाहिलं तर हर्षवर्धन सपकाळांची बुद्धी ही सूडबुद्धी एकदम, आणि ते सत्तेत नसताना त्यांना असं वाटतं की आपण सत्य देऊ काहीतरी बोलून। आपण जर पाहिलं भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांना सुद्धा गुंगी गुडिया म्हणून तत्कालीन विरोधकांनी दर्शवलं होतं। त्याच्यानंतर इंदिराजी गांधींनी काही ठिकाणं करता काय झालं ते कळलं। आज सुनेत्रा
बहिणी ह्या काही दुःखात आहे अजून अजितदादाच्या, आम्ही सर्व दुःखात आहे. तर अजून हे दुःख आम्ही दुःखातून बाहेर आलेलो नाहीये, पण यांना नक्कीच सडेतोड उत्तर देणार एवढं गॅरंटी. आपण बघतोय की हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी आणि त्यासोबतच जोरदार टीका ही काँग्रेस पक्षावर या ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं केली जाते. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आता या ठिकाणी जोरदार निदर्शने केली जाते. काँग्रेस पक्षाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर धन्यवाद किरण आता दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. काँग्रेसच्या विरोधात